नमस्कार, माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे। मी नंदिनी आणि आज आपण एका महत्त्वाच्या बातमीबद्दल बोलणार आहोत। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत। या नवीन नियमांमुळे अनेक शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही। सरकारने या संदर्भात एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच 2 ऑगस्ट 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता देशभरातील सुमारे 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला। पण या हप्त्यासोबतच आता कडक नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांचे पुढील हप्ते थांबवले जाणार आहेत। कोणते शेतकरी अपात्र ठरतील? पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटनुसार खालील 2 प्रमुख कारणांमुळे शेतकरी अपात्र ठरणार आहेत। 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी केलेले शेतकरी। ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेतजमीन खरेदी केली आहे त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही। वारसा हक्कातून जमीन मिळालेल्यांना या नियमातून वगळण्यात आले आहे। 2 एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थी। जर एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना उदाहरणार्थ पती पत्नी योजनेचा लाभ मिळत असेल तर त्यांचे हप्ते थांबवले जातील। नियमानुसार एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो। ई-केवायसी करणे बंधनकारक। ज्या शेतकऱ्यांनी अजूनही त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना 20व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही। योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य आहे। तुमचे नाव यादीत कसे तपासाल? तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर pmkisan.gov.in वर जाऊन लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासू शकता। यासाठी फार्मर कॉर्नर मधील बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करून तुमचा नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका आणि माहिती मिळवा। जर तुमच्या हप्त्यांमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क साधू शकता। या नवीन नियमांमुळे केवळ पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल अशी सरकारला खात्री आहे। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।